सिद्धार्थ महाविद्यालय तसेच औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन केले। मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच आहे। जात, धर्म, प्रांत आणि भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी नेहमी देशाला प्राधान्य दिले। स्त्रियांना परंपरेने नाकारलेले विविध 7 हक्क बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना 21 सप्टेंबर 1951 रोजी हिंदू कोड बिलाच्या माध्यमाद्वारे मांडले आणि बिल नामंजूर झाल्याने स्त्री हक्कासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे स्त्री मुक्तीचे पुरस्कर्तेही होते। बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञही होते। त्यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून प्रेरणा घेऊन 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। तसेच परदेशात अर्थशास्त्रात PhD मिळवणारे ते पहिले भारतीय होते। भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब घटना समितीतील महत्त्वपूर्ण अशा मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांनी तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यास आणि संशोधनातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावर आधारित सर्वसमावेशक असे संविधान भारताला दिले। अस्पृश्य समाजाच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले, पण समाजमन मात्र तयार होत नव्हते। 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले येथील परिषदेत बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही। पुढे तब्बल 21 वर्षांनी त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला आणि विविध धर्मांचा अभ्यास करून स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारलेल्या आणि भारतभूमीत उदयास आलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करायचे ठरवले। अखेर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे द्वितीय पत्नी सविता बाबासाहेब आंबेडकर आणि 5 लाख अनुयायांसह धम्मदीक्षा घेतली। बाबासाहेबांनी संपूर्ण जीवनात शिक्षणाचे महत्त्व समाजाला सांगितले। ते स्वतःही शिकले व समाजातल्या प्रत्येकाने शिकावे अशी त्यांची इच्छा होती। पुढे या त्यांच्या जीवन कार्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1990 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले। अशा या महामानवाची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतातील अनेक राज्यात सण उत्सवासारखी साजरी केली जाते। तसेच भारतासह इतर 100 पेक्षा अधिक देशात ज्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते असे बाबासाहेब एकमेव व्यक्तिमत्व होते। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहे। अशा या महाज्ञानाच्या महामानवाला जयंती दिनी या चैत्यभूमीवर कोटी कोटी प्रणाम। नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, जय भीम। सोन्यानं भरली होती।